महापालिका प्रशासनाने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मूर्तीची विटंबना होऊ नये याची काळजी म्हणून क्रेनची सोय केलेली आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातूनच मूर्ती जी आहे ती विसर्जित केली जाते। दुसरीकडे या ठिकाणी अनेक जे लहान गणेश मंडळ असतील, सार्वजनिक गणेश मंडळ असतील किंवा घरगुती गणेश जे 10 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते, त्या गणेश मूर्तीची विसर्जन पारंपरिक पद्धतीने व्हावी या उद्देशानं महापालिकेच्या प्रशासनानं या ठिकाणी कन्व्हेअर बेल्टची सोय केलेली आहे। या कन्व्हेअर बेल्ट वरून गणेश मूर्ती जी आहे ती अगदी आरामामध्ये खणीमध्ये विसर्जित होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या ठिकाणी आपण बघतोय की महापालिका प्रशासनाने ज्याप्रमाणे या ठिकाणी तराफ्याची सोय केलेली आहे आणि हा तराफा जो आहे तो या क्रेनच्या सहाय्याने जोडला गेलेला आहे, त्यामुळे गणेश मूर्ती जी आहे ती त्या क्रेनच्या सहाय्याने अगदी मध्यपर्यंत क्रेन नेली जाते आणि या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जित केली जात आहे। नेमका कशा प्रकारे तयारी केलेली आहे आपल्या सोबत आहेत अग्निशामक दलाचे रणबिसे साहेब, त्यांच्याशी आपण बोलूयात। साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे महापालिका प्रशासनाचं अग्निशामक दलाचे जे काही जवान आहेत ते कशा प्रकारे या ठिकाणी तैनात आहेत? आता आपले सध्या इराणी खणीवर दोन खणी आहेत। दोन्ही खणीमध्ये आपण एक 50 भर आपले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत, बोट आहेत, दोन्ही लाईफ जॅकेट वगैरे आहे आणि तसंच काठावर पण काही कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहेत जेणेकरून कुठला अनुचित प्रकार घडू नये तरी हे शांततेत पार पाडावे। आणि दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने जे काय आता क्रेन ठेवलेले आहेत त्या पूर्णपणे मोफत आहेत, याचं कुठलंही शुल्क आकारणी केलेलं नाही। एकूण 5 क्रेन आता सध्या इराणी खणीवर आहेत। तरी मी जनतेला हेच आवाहन करू इच्छितो की जी आम्ही सोय केलेली आहे याचा तुम्ही लाभ घ्यावा। नक्कीच, आपण या तराफ्यावरून ज्यावेळेला गणपती विसर्जित करत असतो अगदी पारंपरिक आणि पर्यावरणपूरक तुम्ही विसर्जित करत आहात, मात्र यावेळेला तराफ्यावरून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही अनुमती दिली आहे का जायची? नाही, आम्ही ॲक्च्युली कसं आहे की कुठल्याही तराफ्याला आम्ही कार्यकर्त्यांना घ्यायचं नाही म्हणून असं आम्ही तसं आव्हान केलेलं आहे। त्यानुसार आव्हानानुसार ते आता सध्या ते ऐकतायत, कारण काही कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते आहेत, 1-2 आम्ही अलाउड करतो कारण का मूर्ती वगैरे जड असते त्यामुळे त्यांना ते आम्ही 1 जण आम्ही अलाउड करू शकतो कारण का आम्ही जर पोहणार असेल तरच। सार्वजनिक गणेश मंडळांचा ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की मी आता ज्याप्रमाणे प्रश्न विचारला की मंडळाचे कार्यकर्ते उत्साही असतात किंवा येण्यासाठी भाग पडत असतात, आत्ता सध्याच्या घडीला किती मंडळांचा प्रतिसाद तुमच्या तराफ्यासाठी मिळतोय? आत्तापर्यंत जेवढे सकाळी 8 वाजल्यापासून आपली मिरवणूक चालू आहे, आतापर्यंत ह्या क्रेनवर दोन्ही साईडचे क्रेन असतील किंवा पाठीमागचे 2 क्रेन असतील असे एकूण 30 ते 35 मूर्त्या आता सध्या आम्ही विसर्जन केलेले आहेत। मंडळ जे आहेत ते त्या तराफ्यांचे पण ओळखीचे असतात त्यामुळे ते तिकडे त्यांच्याकडे ते तराफे घेण्यासाठी जातात। काही जण आता ही मूर्ती आता ह्या मूर्त्या आम्ही स्वतःहूनच घेतो, जे आले आमच्याकडे की आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं काम करतो। नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं पूर्णपणे मोफत या ठिकाणी 4 ते 5 क्रेन उपलब्ध केलेले आहेत जेणेकरून ज्या मूर्त्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पर्यावरणपूरक विसर्जित करता येतील। आणि एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या जे काही मूर्त्या आहेत विसर्जन मिरवणुका या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सर्व गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा मोठा जयघोष या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।